वर करावं लागेल असं. नमस्कार. आपल्या या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मी गणेश तुकाराम शिंदे स्वागत करत आहे. विधानसभा निवडणुकीत अगदी 24 तासावरच उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ आलेली आहे आणि यानंतर महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात किती रंगीत लढती होणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान उद्या रविवारी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे जवळपास 140 ते 150 उमेदवारांची नावे जाहीर करणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थानं कोणते अधिकृत उमेदवार गोत्यात येणार आणि कोण जात्यात राहणार ह्याचं पण आपल्याला उत्तर मिळणार आहे. असो, आज राजकारणात राजकीय मतभेद हे असणं ही काही गैर नाही. मात्र ह्या गेल्या 5 वर्षाच्या राजकारणामुळे आता कुटुंबापर्यंत येऊन पोचले आहे. त्याचं आज ठळक उदाहरण दिसलं ते बारामती तालुक्यात. बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते, राज्याचे अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि केंद्रातील कृषी मंत्री म्हणून पण आपली वेगळी छाप सोडणाऱ्या शरद पवार यांनी जवळपास 50 वर्षापासून दिवाळीच्या पाडव्या दिवशी महाराष्ट्रातील त्यांचे पाठीराखे, चिंतक, मित्र यांचे गाठीभेटी घेऊन ते पाडवा साजरा करत असतात. याही वर्षी त्यांनी गोविंद बाग या आपल्या निवासस्थानी बारामतीमध्ये पाडवा साजरा केला. असंख्य लोकांनी त्यांच्या भेटी घेऊन त्यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याकडून पण शुभेच्छा घेतल्या. आणि इकडे यावर्षी पहिल्याच वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांनीही काटेवाडी येथील आपल्या निवासस्थानी पाडवा साजरा केला. त्यांच्याही पाडव्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून अनेक जणांनी हजेरी लावली. त्यांची भेट घेऊन त्यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याकडून पाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या. यावर अगदी सूचक असं भाष्य शरदचंद्रजी पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. त्यांना एक माध्यम प्रतिनिधींनी पवार कुटुंबात 2 पाडवे कसे असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं हे सर्व दिल्लीतल्या अदृश्य शक्तीनं केलेला हा प्रकार आहे आणि त्या अदृश्य शक्तीच्या कारवाईमुळे, त्यांच्या प्रभावामुळे आमच्या कुटुंबात 2 पाडव्याचे सण साजरे होत असल्याचं त्यांनी केलं. यावरूनच तमाम महाराष्ट्रातील जनतेला नेमकं कुणामुळं आणि काय हे घडतंय हेही लक्षात आलं असेल आणि सुप्रिया सुळेंना पण या त्यांच्या प्रतिक्रियेमुळे कुणाला आणि कसं काय उत्तर द्यायचं हेही त्यांनी ते देऊन टाकलेलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहीमच्या जागेबाबत आमच्या सोबत माहितीची ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस मनसेनं चर्चा केलेली नसल्यामुळं आम्हाला माहीम मधून उमेदवार द्यावा लागला. ते माझ्या पक्षाचे विद्यमान आमदार आहेत आणि जुने जाणते कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांची उमेदवारी माघार घेण्याचा प्रश्नच नाही असं त्यांनी उत्तर दिलं आहे. आता त्यांनी जे हे उत्तर दिलं त्यामुळे आता पुढं काय घडतं हेही आपल्याला पाहावंच लागणार आहे. इकडं अनेक नाराज उमेदवारांच्या भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा असलेले माननीय देवेंद्र भुजबळ यांनी त्यांच्या अगदी गावी जाऊन, घरी जाऊन भेटीगाठी घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतरही पक्षातील नाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न त्या पक्षाची नेते मंडळी करतच आहेत. आता
4 तारखेला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत संपली आहे की 5 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रचाराचा एकच धुरळा उडणार आहे. महायुतीकडून भाजपचे प्रमुख असे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 10च्या वर प्रचार सभा घेणार आहेत. त्यानंतर गृहमंत्री तथा सहकार मंत्री असलेले केंद्रातील अमित शहा हे 20 ते 20 किंवा त्यापेक्षाही जास्त प्रचार सभा घेणार असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले योगी आदित्यनाथ यांच्या 22 प्रचार सभा लावण्यात आल्या आहेत. या तिघांबरोबरच इतर केंद्रीय मंत्री, भाजपची राज्यातील प्रमुख नेते मंडळी यांच्याही सभा पूर्ण महाराष्ट्रभर होतील हे काही सांगायला ज्योतिषाची गरज लागणार नाही. इकडं महाविकास आघाडीनं पण प्रचारासाठी आपली कंबर कसली असून 5 नोव्हेंबर पासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रात प्रचार सभेसाठी दौऱ्यावर निघणार आहे. त्यांच्याही संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी प्रचार सभा होणार आहे. त्यांच्याबरोबरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व शरदचंद्र पवारही अनेक ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. त्यांच्याबरोबरच खासदार संजय राऊत, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, खासदार अरविंद सावंत, याचबरोबर सुषमा अंधारे आदी मंडळी प्रचाराच्या रिंगणात उतरल्याचं दिसतील. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडूनही जयंत पाटील, रोहित पवार आदी मंडळी पण या प्रचाराच्या रिंगणात असतील. याचबरोबर महाविकास आघाडीसाठी दिल्लीचे आपचे प्रमुख नेते असलेले अरविंद केजरीवाल हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी महाराष्ट्रात जाहीर प्रचार सभा घेणार आहे. काँग्रेसकडूनही विरोधी पक्ष लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सेनिथाला, प्रियांका गांधी, सोनिया गांधी आदी मंडळी महाविकास आघाडीच्या प्रचारात उतरलेली आपल्याला दिसून येणार आहे. धाराशिव कळंब म्हणजे उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कैलास घाडगे पाटील यांचा अधिकृत प्रचाराचा शुभारंभ उद्या सकाळी 10 वाजेच्या दरम्यान देवधानोरा तालुका कळंब या कैलास घाडगे पाटील यांच्या मूळ गावी होणार आहे. या प्रचार शुभारंभास खासदार ओमप्रकाश भूपाल सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर त्याचबरोबर अनेक पदाधिकारी पण उपस्थित राहणार आहे. या अधिकृत प्रचार शुभारंभाला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आलेलं आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.